इराण इस्रायल युद्धाच्या झळा, गॅस सिलेंडर मागणार, फक्त इतके दिवस पुरेल एवढाच एलपीजी गॅसचा साठा। इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव सुरू आहे। काल अमेरिकेनं इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला केला, त्यानंतर आणखी तणाव वाढलाय। या युद्धाचा परिणाम आता जगावर होणार आहे। भारतातील एलपीजी गॅसवर याचा परिणाम होणार आहे। देशात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक 3 पैकी 2 एलपीजी सिलेंडर पश्चिम आशियातून येतात। जर या प्रदेशात तणाव वाढला आणि पुरवठा विस्कळीत झाला तर सर्वात पहिला सर्वसामान्यांना फटका बसणार आहे। मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम सिलेंडरच्या दरांवर दिसून येतोय, कारण देशातील प्रत्येक एलपीजी सिलेंडरपैकी 2 पश्चिम आशियातून येतात। इराणच्या 3 मुख्य आण्विक तळांवर अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यांमुळे जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक प्रदेशातून पुरवठा खंडित होण्याची भीती आणखी वाढली आहे। आयात टर्मिनल्स, रिफायनरीज, बॉटलिंग प्लांटमध्ये भारताची एलपीजी साठवण क्षमता राष्ट्रीय सरासरी वापराच्या फक्त 16 दिवसांसाठी पुरेशी आहे। गेल्या दशकात सरकारी प्रयत्नांमुळे भारतातील एलपीजीचा वापर दुप्पट होऊन 33 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचला। त्यामुळे देशाचं आयातीवरील अवलंबित्व वाढलंय। एकूण एलपीजींपैकी सुमारे 66% परदेशातून येतं आणि त्यापैकी सुमारे 95% सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि कतारसारख्या पश्चिम आशियाई देशांमधून गॅस येतो। अमेरिका, युरोप, मलेशिया आणि आफ्रिकेच्या काही भागांसारख्या पर्यायी स्रोतांमधूनही एलपीजी आयात करता येतो, पण या देशांमधून भारतात माल पोहोचण्यास जास्त वेळ लागेल। दुसरीकडे पाईपद्वारे नैसर्गिक वायू फक्त 1.5 कोटी भारतीय घरापर्यंत पोहोचलाय। त्यामुळे देशातील 33 कोटी एलपीजी कनेक्शनसाठी हा एक पर्याय नाही।